विक्रम, तू तू मला नाही मिळालास ना, तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करू घेईन. गप्पा बसा. आज जर माझं काही बरं वाईट झालं तर त्याला फक्त देव्याने जबाबदार आहे, फक्त देव्याने. श्रावणी, श्रावणी दारू काढ. दारू काढ मला. श्रावणी, दारू काढ ना. देवयानीच्या आणि आमच्या प्रेमसंबंधांबद्दल कोणाशीही खोटं बोलण्याची गरज आम्हाला वाटत नाही. दारू काढ. श्रावणी, दारू काढ का? श्रावणी, दरवाजा उघड. श्रावणी, तुरी मला नाही वेग लागला का चालू? श्रावण, तू तुझ्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलंस तर माझं काय होईल याचा विचार केलायस? मला विक्रम हवाय. आणि विक्रमच्या मध्ये कोण येतं तेच बघते मी आता. काही दिवसांसाठी देवयानी आम्हाला तुझ्यापासून दूर जावं लागणार आहे. काय? काही दिवसांचाच प्रश्न आहे. म्हणजे तुला सोडून कुठेही जावंसच आम्हाला खरं तर वाटत नाहीये, पण आमचा इलाज नाही. पण कुठे चाललायस? लंडनला आज रात्री. आज रात्री? एवढं अचानक? काही काम आहे का? दोन कारण आहेत. एक तर सिम्सन इंटरनॅशनल बरोबर आमचा जो सध्या वाद सुरू आहे तो कंपनीच्या भविष्याच्या दृष्टीने विचार करता लवकरात लवकर संपणं फार गरजेचं आहे. आणि तो आमच्याशिवाय दुसरं कोणी चांगल्या पद्धतीने सोडू शकत नाही. आणि दुसरं कारण म्हणजे साईमा. तुला माहिती आहे, साईमा आमचं लग्न राजघराण्यातल्या एखाद्या मुलीशी करून द्यायला इच्छुक आहेत. आणि आम्हाला ही गोष्ट सध्या तरी टाळायची. पण विक्रम, असं लांब जाऊन साईमांना किती दिवस टाळणार आहेस? तू नको काळजी करूस. यातनं काहीतरी मार्ग काढण्यासाठी तुझ्याप्रमाणेच आम्ही सुद्धा टीव्ही सर बरे होण्याची वाट पाहतोय. तोपर्यंत तरी हा विषय टाळणं आपल्या हातात आहे. किती दिवसासाठी चाललायस? तू म्हणत असेल तर नाही जात आम्ही. आणि काम? खरं सांगू, आम्ही लंडनला चाललोय, तुझ्यापासून दूर चाललोय. आणि म्हणून तुला आमची खूप काळजी वाटते. आणि तुला काळजी वाटते म्हणून आम्हाला खूप बरंही वाटतंय. आम्हाला शक्य झालं असतं तर आम्ही तुलाही तिकडे घेऊन गेलो असतो. खूप मिस करेन तुला. आम्ही सुद्धा. आम्हाला एअरपोर्टला सोडायला येशील? नक्की. चला निघूया, बरीच काम करायची अजून. राज, राज, पेपर खूप सोपा गेला. मला वाटलंच नव्हतं पेपर इतका सोपा जाईल. एकदाचं डोक्यावरचं टेन्शन निघून गेलं. काय झालं? नाही, टेन्शन काहीच नाही. राज, हे तुझं असं वागणं ना मला कधी कधी कळतच नाही. तू तुझ्या एक्झाम बद्दल काहीतरी सांगत होतीस ना? हा,
राज, आता मी कन्फर्म पास होणार, मग मी IPS ऑफिसर होणार आणि मग आपलं लग्न होणार आणि लग्नानंतर साक्षी, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील. तुला आता घरी जायची घाई नाही आहे ना? नाही. इथे जवळच एक पीर बाबांचा दर्गा आहे. तिथे म्हणे आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आपण जाऊया तिकडे. चल. चल. विक्रमचं देवयानीवर प्रेम आहे. मी माझ्या डोळ्यांनी देवयानीला आज ऑफिसमध्ये त्याला भेटताना पाहिलं. अहो तो विक्रमादित्य 2 शब्द प्रेमाने बोलला. आपल्या देऊला त्याने मदत केली. बाबांच्या निमित्ताने सतत घरी आला. याचा अर्थ असा होत नाही ना की तो देऊच्या प्रेमात पडलाय. काय हे बिचारे आपल्या भोळ्या देऊला कोण समजावणार? मी बाई थकले. तुम्ही समजावून बघा, तुमचं ऐकेल ती. मला ना भीती वाटते अभिलाषाचं बोलणं खरं होण्याची. सगळं आहे, जोडीला श्रीमंती आहे, पण माणूस म्हणून त्याची खात्री देता येईल? थांब. काय आई, तू ही साक्षीसारखीच वागलीस ग. स्वतःच्या मनातलं तेच खरं केलं, काही ऐकलं नाहीस माझं. देव, अगं किती विश्वास होता माझा तुम्हा दोघींवर, पण तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय तुम्ही मला अंधारात ठेवून घेतलात. आई प्लीज, का लपवलंस तू विक्रमचं आणि तुझं प्रेम माझ्यापासून? कितीदा तरी तुला मी त्याच्याबद्दल विचारायचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी काही ना काही उत्तर देऊन तू टाळलंस. नाही आई, मला तुझ्यापासून खरंच काहीच लपवायचं नव्हतं. मी खूप वेळा प्रयत्नही केला की तुला येऊन सांगेन, पण धीरच झाला नाही. आई, विक्रम बदललाय यावर तुझा अजूनही विश्वास नाहीये, पण एक ना एक दिवस विक्रमच तुला हे नक्की पटवून देईल. दादूही बरे होतील आणि मग मी तुला येऊन सगळं सांगेन असाच विचार केला होता. अभिलाषा म्हणली तेच खरं ठरलं शेवटी. मी दोघी मुलींनी माझा विश्वासघात केलाय. मी कुठे कमी पडले ग तुम्हाला घडवण्यात? काय चुकलं माझं? कदाचित आईचं प्रेम मी तुम्हाला दिलं, पण वडिलांचा धाक नाही लावू शकले. आई प्लीज असं नको बोलूस. तू स्वतःला नको दोष देऊस. मी चुकले. तुला मी सगळं सांगायला हवं होतं. देऊ, तुम्ही मुली आता मोठ्या झाला. प्रत्येक गोष्ट करताना त्याचा परिणाम काय होईल याचा विचार आधी करायला हवा ना. नाहीतर आज श्रावणीचं जे झालं तेच. श्रावणीला काय झालं?
आत्महत्या करायचा प्रयत्न केला तिनं. आत्महत्या करायचा प्रयत्न केला तिनं. आत्महत्या करायचा प्रयत्न केला तिनं. काय? तुझं आणि विक्रमचं प्रेम मान्य नाही तिला, म्हणून तिनं खोलीत स्वतःला बंद करून घेतलं आणि श्रावणी असं कसं करू शकते? आणि काही मुळात विक्रमचं प्रेमच नाहीये तिच्यावर. पण तू श्रावणीला विक्रमपासून तोडलायस असं वाटतंय तिला. तू त्यांच्या प्रेमाच्या आड आलीस असं मत आहे तिचं. आई तू काळजी करू नकोस. मी बोलीन श्रावणीशी. मी तिला पटवून देईन ती जे काही करते ना ते चुकीचं आहे. श्रावणीचं मला माहित नाही, पण तू घेतलेला निर्णय मात्र मला अजिबात मान्य नाही.